नमस्कार, मी तुषार रुपनवर. अहमदनगरचा रणसंग्राम या स्पेशल शो मध्ये आपलं स्वागत आहे. आता नगरमध्ये प्रचाराची सांगता झालेली आहे. आज शेवटचा दिवस आहे. उद्या मतदान होणार आहे. उद्या मतदार राजा आपलं मत मतपेटीमध्ये बंद करणार आहे. मात्र सध्या मी नगरमध्ये या ठिकाणी मिसळ जी फेमस नगरची समजली जाते अशा भेळ सेंटरवर आलेलो आहे. त्या ठिकाणी सर्वजण भेळीचा आस्वाद घेत आहेत, मिसळ खात आहेत. काय नेमकं नगरच्या जनतेला वाटतंय, हवा कुणाची आहे, मोदींच्या सभेचा किती इम्पॅक्ट झाला, शरद पवारांची सभा कशी गाजली, अजित पवारांचे आरोप कसे झाले, या सर्व विषयांवर आपण या सर्वांची मतं जाणून घेणार आहोत. हवा कुणाची या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी काही तरुण देखील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय म्हणताय, मिसळ खाताय? हो. नगरमध्ये उद्या मतदान होत आहे. बाहेर तर जोरात मुसळधार पाऊस सुरू आहे. काय वाटतं, वातावरण काय होईल? वातावरण पाहून असं वाटतं, हा जसा पाऊस पडतो तसा मतांचा पाऊस हा भाजपच्या झोळीत पडणार आहे. कारण त्यांच्यासोबत आमदार संग्रामभाई यांची साथ आहे. त्यामुळे निश्चितच सुजय विखे यांचा विजय निश्चित आहे. कमीत कमी 2 ते 2.5 लाखांनी भाजप विजयी होणार. 2 ते 2.5 लाख मतांनी भाजप विजय होईल. आणखी काही जण आहेत, काय सांगशील मित्रा? नगर शहरामधून सगळ्यात जास्त संग्रामभाई यांच्या नेतृत्वाखाली सुजय विखेंना जास्तीत जास्त मताधिक्य घडणार आहे आणि सुजय विखे हे 2 ते 2.5 लाख मतांना नगर दक्षिण मधून विजय होणार आहे. आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी सुजय विखेंची हवा या ठिकाणी आहे असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपण मित्राशी बोलणार आहोत. काय सांगशील, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आले पाहिजेत का, की राहुल गांधी पाहिजेत? मोदींची सभा किती इम्पॅक्टफुल ठरेल नगरसाठी? नगरसाठी म्हणलं तर लंकेंची हवा खूप सारी आहे. कारण की मोदींचे राजकारण आणि मोदींनी महाराष्ट्राबाबतचे वक्तव्य करून गेलेत. मोदींना भरपूर ठिकाणी असं आहे की 20-20 सभा घ्यावं लागलेली आहे तिकडे. महाराष्ट्रात अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रात कोणताही पंतप्रधान 60 वर्षापूर्वी 20-20 सभा घेऊन कधी गेला नाहीये. कारण की ही हवा नाहीये म्हणत, याला हे उलटं वारं फिरायला लागलेलं आहे. मोदीच्या बाबतीत मोदींची कामं काय आहेत हे 10 वर्षात ते सांगू शकत नाहीयेत. 60 वर्षाची गोष्टी सांगतात ते की 60 वर्षात काय केले त्यांनी, पण 10 वर्षातल्या गोष्टी सांगू शकत नाहीत ते. 10 वर्षात मी काय कुठल्या पक्षाचा नाहीये की कुठल्या याचा नाहीये, पण मला आता वाटतंय की महागाईचा आता उद्या इम्प्लिमेंटेशनचा रेट येईल. महागाईचा दर उद्या जाहीर होणार आहे. परवा दिवशी जपानचा जीडीपीचा दर जाहीर होणार आहे आणि परवा दिवशी 16 तारखेपर्यंत अमेरिकेचा जीडीपीचा दर जाहीर होईल किंवा महागाईचा दर जाहीर होईल. आता आपला महागाईचा दर ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस समजेल की काय आहे महागाई ते. आता ही गोष्ट नाही आहे की काय एका गोष्टीसाठी जातीवाद ह्या गोष्टी करणं काही खूप चांगली गोष्ट नाही आहे. कारण की 60 वर्षात हिंदू खतरेमध्ये 60 वर्षात हिंदू कधी खतरेमध्ये नव्हते आणि 10 वर्षात कसे व्हायला लागले. ही गोष्ट असं नाही की मी पण एक हिंदू आहे, मी पण एक महाराष्ट्रीयन आहे, पण ह्या गोष्टी चेंज व्हायला पाहिजेत. आता 10 वर्ष आपण एखादा नांगर पलटी मारतोच ना. शेती करताना आपण असं म्हणतो का की आता चला मागच्या वर्षी नांगरलं, या वर्षी नांगरायचं नाही आहे. असं होत नाही कधी. 10 वर्षानंतर आपणही चेंज केलं पाहिजे की आता एक वेळेस संधी दिली पाहिजे दुसऱ्यांना पण. ओके, तर या ठिकाणी बदल झाला पाहिजे असं काही तरुणांचं मत आहे. आपण आणखी काही तरुणांशी बोलणार आहोत. काय सांगशील मित्रा, काय वाटतंय नगरमध्ये? नगरमध्ये सुजयदादा विखे पाटील येतील. त्याचं कारण असं आहे, जे मागच्या वर्षी संग्राम जगताप जे शहराचे आमदार आहेत हे आणि सुजयदादा विरोधात लढले होते. तेवढं सगळं त्यांनी शहराच्या विकासासाठी हे सगळे विषय सोडून शहराच्या प्रगतीसाठी हे एकत्र झाले. त्याचं कारण काय आहे की शहर विकासासाठी त्याला तळमळ आहे. मग अशा वेळेस जर ते एकत्र होऊ शकते तर आमच्यासारखे त्याला काय करू नये. हे जो फ्लायओव्हर आहे हे दोघांच्या एकत्र जे भूमिकेने झालेले हे जो प्रकार आहे, उद्या जर आमच्या शहराच्या साईडने जे रिंग रोड आहेत हे दोघांची कुठेतरी आज एक विचार आहे. शेवटी राजकारणाच्या बाजूला, पक्षाच्या बाजूला, आणि त्याच्यानंतर जो विषय येतो तो विकास. आणि विकास लोकांना विकास लागतो. लोकांना तुमचे भांडणं हे ते त्याच्याशी घेणं देणं नाही राहिले. तुम्ही विकास काय करू शकता याच्यासाठी जर तुम्हाला जर एकत्र जर येता आलं तर हे लोकांच्या हिताचं आहे. जे लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ शकतात त्याच त्याच्या पाठीमागं आम्ही आहेत. त्याच्यासाठी आम्हाला महत्वाचं मग सुजय विखे वाटतात. आणि उर्वरित जे काही विषय शहराचे प्रलंबित आहेत त्यांनी आता काहीतरी अजून 3 पूल प्रलंबित आहेत. पत्रकार चौक आहे, DSP चौक आहे, त्यानंतर MIDCचा आहे. असे काही जे काही शहराचे हिताचे प्रकल्प आहेत याच्यासाठी आम्हाला असं वाटतं जे केंद्र सत्ता राहणार आहे आम्हाला माहिती आहे 100% पंतप्रधान मोदीच होणार आहेत. मग उद्याचं आम्ही प्रतिनिधित्व विखे पाटलांतर वर पाठवलं
तर ते आमच्या शहराच्या भल्यासाठी राहील आणि जे शहराच्या भल्यासाठी राहील आम्ही त्याच्या मागे राहू, बाकी काही नाही. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तरुणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सुजय विखे आले पाहिजेत. काही जणांचं या ठिकाणी म्हणणं होतं की देशामध्ये नांगर चालवला पाहिजे आणि देशामध्ये सत्तांतर झालं पाहिजे. आपण काही आणखी काही जणांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. मिसळ खात आहेत. काय सांगशील मित्रा, नगरमध्ये कुणाची हवा तुला वाटते? काय झालं पाहिजे? काय होऊ शकतं? काय सांगशील? निलेश लंके यांची हवा झाली पाहिजे जोरात. त्यांचं कामकाज खूप जोरात आहे निलेश लंके साहेबांचं. निलेश लंके का पुन्हा आले पाहिजेत? त्यांचं कामच तसलं आहे पूर्णपणे ना. त्यांचं काम म्हणजे एकदम फुल टाईट मध्ये दिसताना दिसतात शेतकरी पुत्र आहेत ते. त्यांच्यामुळं त्यांची हवा फुल टाईट पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी निलेश लंके यांची हवा टाईट आहे असं काही तरुणांना वाटतंय. मित्रा, काय सांगशील, नगरमध्ये कुणाची हवा जोरात वाटते? निलेश लंकेशी. निलेश लंके. हो. का पुन्हा निलेश लंके आले पाहिजे तिथे? कारण की गोरगरिबांना साथ देते ते, गोरगरिबांना. आजी, काय सांगाल? मिसळ खाऊन झाली? मिसळ खाल्ला. मिसळ खाल्ली का? मिसळ खाली. नगरमध्ये उद्या मतदान आहे, कुणाची हवा वाटते? सुजय विखेंची वाटते की निलेश लंकेंची वाटते? मला येत नाही मराठी भाषा. बरं, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी मिसळवर ताव मारता मारता आपण या सर्वांची, मिसळ खवयांची संवाद साधलेला आहे. संमिश्र मतं आहेत. सुजय विखेंची हवा आहे काही जणांचं म्हणणं आहे, काही जणांचं म्हणणं आहे निलेश लंकेंची हवा आहे, काही जणांचं म्हणणं आहे मोदी पुन्हा एकदा सत्तेवर आले पाहिजेत, तर काही जणांना असं वाटतंय देशामध्ये दर 10 वर्षाने नांगर चालवलं पाहिजे, सत्तांतर झालं पाहिजे. अखेर उद्या या ठिकाणी मतदार राजा मतपेटीमध्ये आपलं मत टाकेल. 4 जूनलाच कळेल नगरमध्ये नेमका गुलाल हा कोण उधळणार. सुजय विखे पाटील आपला गड राखणार की निलेश लंके मुसंडी मारत पहिल्यांदा नगरचा गड काबीज करणार. व्हिडिओ सचिन सह मी तुषार रुपनावर, न्यूज इंडिया लोकमत, अहमदनगर.